नमस्कार मित्रांनो. तर सेन्सेक्सचा चार्ट बघू शकता तुम्ही. मार्केट चालू झालेलं आहे. मार्केटची अजून दिशा समजून झाली म्हणजे मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे. आपण वेट करायचं आहे आणि त्यानंतरनं मार्केटमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर मार्केट बघूया आता. मला तर वाटते वरती जायचा प्रयत्न करतं आहे. बघू आता मार्केटमध्ये काय होतं आहे काय नाही ते. सेन्सेक्सचा चार्ट बघा तुम्ही. 77,500कडून वरती गेले. आपण कॉल साईडची एंट्री घ्यायची आहे. कॉल साईडची एंट्री बघूया आता. म्हणजे आपण थोडं वरतीच घेतो आहे, हेच आपलं चुकतं आहे, पण तरीसुद्धा मिस एंट्री व्हायला नको म्हणून आपण घेतो आहे. बघू आता. मग 103चा आपण 98ला टाकणार आहे एंट्री. 98ची एंट्री बसत्या का बघू. नाही बसली तर मग पुढे जायला लागेल. बघू आता 98ची बसत्या का एंट्री. मार्केट तर खाली येतं आहे. बघूया आता बसते का. बसली तर ओके आहे, नाही बसली तर मग काय बघू बसते का. 103चा अजून नाही आला, अजून 103लाच आहे. 98चे आहे. बघूया आता बसते का. मार्केट तरी वरतीच जायला लागले. त्यामुळे मार्केटमध्ये कसं आहे मित्रांनो, की जी वरची लेवल दिसते तुम्हाला, एकतर इथं 77,500 काढलेलं आहे. आता 77,500 नंतर वरती सस्टेन्स राहणार मार्केट आणि मार्केट अजून वरती जाणार. म्हणजे वरती एक हॉरिझॉन्टल लाईन आहे ती म्हणजे 77,800चा राऊंड नंबर आहे, तो काढणार म्हणजे काढणार मार्केट. बँक निफ्टीचं बघू शकतो आपण. बँक निफ्टीमध्ये काय परिस्थिती आहे. तर बँक निफ्टी 57,800चा रजिस्टन्स घेऊन पडायला लागले. पण 57,800चा रजिस्टन्स घेऊन मार्केट कधीच पडत नाही. राऊंड नंबर घेऊन मार्केट कधी म्हणजे कधीच पडत नाही. एक राऊंड नंबरचा मार्केट पहिल्यांदा ब्रेकआउट काढतात, त्यानंतरनं मग मार्केट पडण्याची शक्यता असते. तशी पण पडत नाही, कारण 58,000ची वरती लेवल आहे बघू शकताय. पण आपली आता ऑर्डरच अजून बसलेलं नाही आहे, त्यामुळं आपण पण अजून थोडंसं बेचैन आहे. बघू आता बसते का. पण ओव्हरऑल मार्केट वरतीच जाणार. पण रिटेस्ट करून जर का आपल्याला मार्केटमधून बाहेर पडावं लागलं तर आपण लॉसच्या अकॉर्डिंग आपण बाहेर पडायचं. जास्त लॉस नाही घ्यायचा, कारण मार्केट रोज आहे. रोज म्हणजे रोज आहे. बघू शकता 98ची 101ला आल्या. बघूया आता मग कसं काय काय. 100ला आली. 98ला येते का नाही काय माहिती नाही. बघू आता. अजून तरी काही बसली नाही आहे. बघा 57,800चा रजिस्टन्स घेऊन असं मार्केट दाखवते खाली पडेल, पण मार्केट नाही पडणार खाली मला असं वाटतंय. मार्केट 800चा राऊंड नंबर घेऊन वरतीच काढणार. आपण जरा हे लावून घेऊ, ट्रेड लाईन लावून घेऊ. ट्रेड लाईन जर ट्रेड लाईन ही जर क्रॉस केली खालच्या बाजूनं तर आपण पुढ साईडला येऊ, आणि जर का वरच्या बाजून गेलं तर कॉल साईडला आपला तर डेफिनेटली जाऊच आपण. केवढा विषय नाही. त्यामुळे तुम्ही आता बघू शकताय मार्केट आता कोणत्या दिशेनं जाते. जर 800चा रेजिस्टन्स काढला तर मार्केट भरपूर वरती जाईल, म्हणजे भरपूर वरती जाईल. बघू आता. आपली काही एंट्री तरी काही बसन झाल्या मार्केटमध्ये. आपली काही एंट्री बसन झाल्या मार्केटमध्ये. बसायला पाहिजे होते एंट्री मार्केटमध्ये, पण 98च्या काही खाली येईनच झाले. बघू आता कसं काय काय. तर मार्केटनं 800चा तो जो रेजिस्टन्स आहे तो काढलेला आहे. मार्केट वरती निघालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता 77चा पण काढलेला आहे. मार्केटमध्ये एंट्री बसलेलं आहे, पण आपला ही एंट्री 98ची नाही बसून मार्केट आपण 151 143चे घेतलेले आहे. मग आपल्याला भरपूर लेट झालेला आहे घ्यायला, कारण 98चा तो शेअर जवळजवळ 150पर्यंत गेलेला, तेव्हा आपण एंट्री घेतल्या. आपला घेताच लॉस चालू झालेला आहे मार्केटमध्ये. तर बघूया मग आता, कारण मार्केटचं रिटेस्टच एवढं मोठं असते तर मार्केट आपल्याला काढून वरती जाण्याची पण शक्यता असते. पण जास्त लॉस न घेता आपण मार्केटमधून बाहेर पडायचं आहे.
बघू शकता ह्याच्या खाली येतं आहे का मार्केट. पण 77,800 काढणार म्हणजे काढणारच. पण आपली एंट्री टॉपला बसली त्यामुळं थोडंसं आपण मायनसमध्ये चाललो आहे 103. कारण आपण लॉसच्या अकॉर्डिंग आपला लॉस आहे 220. त्याच्या अकॉर्डिंग त्याच्यावरती गेलं तर आपण कट करणार म्हणजे करणारच. बाकी मग मार्केटमध्ये आपल्याला उद्या बघू शकतो आपण मार्केट. कारण काय रोज मार्केट आहे. आज नाही भेटलं तर उद्या भेटेल, उद्या नाही भेटलं तर परवा भेटेल, पण भेटेलच. नो इश्यू. त्यामुळे मार्केटमधून ना लवकरात लवकर लॉसमधून बाहेर पडण्याचीच तुम्ही कॅपॅसिटी ठेवा. बघू शकताय तुम्ही आता 174 म्हणजे आपला जवळजवळ स्टॉप लॉस हिट होणारच असं मला वाटायला आता. कारण 176 178 जाते मार्केट. बघू शकता 212 228 आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. भेटू